करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत श्रीदासबोध दशक 11वा भीमदशक समास 9वा उपदेश नाम श्रीराम समर्थ. आधी कर्माचा प्रसंग. कर्म केले पाहिजे सांग, कदाचित पडिले व्यंग तरी प्रत्यवाय घडे. जय जय रघुवीर समर्थ. कार्याला सुरुवात झालेली आहे. मन स्थिर आणायचं आहे, मनाला स्थिर बसवायचं आहे, तर प्रत्यक्षामध्ये आपल्याला प्रार्थना करणं जरुरीच आहे. कारण गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा. कारण ज्याप्रमाणे जन्माला घालणारा ब्रह्म आहे, पालन करणारा विष्णू आहे आणि संहार करणारा महेश आहे, परंतु या तिघांच्या पलीकडे असणारा श्री सद्गुरू साक्षात परब्रह्म, जोपर्यंत त्या परब्रह्माची जाणीव, जोपर्यंत त्या परब्रह्माची ओळख या देहाला होत नाही, तोपर्यंत कितीही काही ऐकलंस, कितीही काही कमवलंस तरी शून्य आहे. कारण आपल्याला अनेक लोक येऊन सांगतात, परंतु त्या लोकांची मतं ऐकण्यापेक्षा खुद्द श्रीमताचं, खुद्द भगवंताचं वचन जर आपण ऐकलं तर नक्कीच या बोधातून हा दास घडल्याशिवाय राहणार नाही. दशक 11वा भीमदशक आणि समास 9वा उपदेश नाम. उपदेश निरूपण नाम. आपण कोणाला उपदेश देतो, कोणाचा उपदेश घेतो, विचार करा. कसा भाग दिलेला आहे. मोठी मोठी लोक आपल्याला उपदेश देत असतात. आपण जर मोठ्यांना उपदेश दिला, सल्ला दिला तर चुकीचं आहे ना. समर्थांनी उत्तमाचा भाग दिलेला आहे. करूया श्रवण. श्रीराम समर्थ. आधी कर्माचा प्रसंग. कर्म केले पाहिजे सांग, कदाचित पडिले व्यंग तरी प्रत्यवाय घडे. प्रत्येक माणसाला सर्वप्रथम कर्म हे करावंच लागतं. कष्टेविना फळ नाही, केल्याविना होत नाही. का भाग दिलेला आहे. जर आपल्या हाताला कामच नसेल तर आपलं पोट भरेल का हो. आपण दुसऱ्यांच्या जीवावर किती उड्या मारायच्या. जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत आपल्याला नक्कीच सांभाळ करतील, परंतु आपण दुसऱ्यांवर अजून अवलंबून असतो की ह्याचे मला 2% मिळतील, त्याचे मला पैसे मिळतील, तेव्हा मला खायला मिळेल. आपण आयतं कसं प्राप्त होईल हे पाहत असतो, परंतु कष्टाची भूमिका आपल्याकडे ही नसतेच. नक्कीच कष्ट केले पाहिजेत. म्हणून समर्थ म्हणाले आधी कर्माचा प्रसंग. जर आपल्या जीवनामध्ये कर्म केलेच नाही तर पुढे पुढे प्रसंग येणारच आहेत. त्या प्रसंगांना आपल्याला पुन्हा सामोरं जाणंच आहे. कर्म केले पाहिजे सांग. काय कर्म केलेस, चांगले कर्म केलेस की वाईट कर्म केलेस, त्याचं फळ तुला कसं प्राप्त होईल हे तुझ्या कर्मावर आहे. कदाचित पडले व्यंग तरी प्रत्यवाय घडे. म्हणून कर्म जे करायचेत ते व्यवस्थितपणेच केले पाहिजेत. त्यात काही न्यूनता राहिली तर दोष लागतो ना, कमीपणा नको ना. त्यामध्ये कर्म करायचं तो उत्तम रीतीने चोखपणाने आपण केले पाहिजे. लाजत बसायचं नाही आहे. लाजला तो संपला. समर्थ म्हणाले कदाचित पडले व्यंग तरी प्रत्यवाय घडे. म्हणून कर्म आरंभिले, काही एक सांग घडले. जेथे जेथे अंतर पडिले तेथे हरिस्मरण करावे. काय उत्तमाची ओवी लिहून ठेवली बघा. म्हणून कर्म आरंभिले.
आता विचार करा, देवाची भक्ती, देवाची उपासना कोणासाठी दिली हो? 84 लक्ष योनी फिरून आल्यानंतर जो मनुष्य देह आपल्याला प्राप्त झालेला आहे त्यालाच फक्त दिलेली आहे, त्यालाच शिकवण दिलेली आहे. पशुपक्ष्यांना शिकवावं लागलं का? प्राण्यांना शिकवावं लागलं का? कारण का? पशुपक्षी गुणवंत, त्यास कृपा करीती समर्थ, म्हणून कर्म आरंभिले. काही एक सांग घडेले, जेथे जेथे अंतर पडिले तेथे हरिस्मरण करावे. एखादं कर्म ज्यावेळी आपण करत असतो ते काही प्रमाणात यथासांग घडले, काही अचानकपणे, काही त्यात चूक झाली, तर ते हरिस्मरण आपल्याला करता आलं पाहिजे. आपल्याला सगळ्याच गोष्टी लवकर नाही समजत, काही गोष्टीमध्ये आपली चूक होत असते. आता चूक झाली आहे, चूक भरून काढायची. आपण टेन्शनमध्ये असतो, चिंतेमध्ये असतो की मला दिलेलं हे काम पूर्ण होईल का? परंतु समर्थ म्हणाले, जेथे जेथे अंतर पडिले तेथे हरिस्मरण करावे, नक्कीच कार्य करण्यास श्री समर्थ आहे. कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे की नाही, फक्त विश्वास असणं गरजेचं. तरी तो हरी आहे कैसा, विचार पहावा ऐसा, संध्येपूर्वी जगदीशा 24 नामी स्मरावे. तरी तो हरी आहे कैसा आणि विचार पहावा ऐसा. पण ज्याचे स्मरण करायचं आहे तो हरी कसा आहे? तो देव बघा प्रत्यक्षपणे आपल्याला दिसत तर नाहीये, मग तरी कसा याचा विचार करणं आहे? ज्याप्रमाणे 24 तास आपण नामस्मरणामध्ये कसं राहायचं, तरी तो हरी आहे कैसा, ना डोळ्यांनी दिसत ना काय, परंतु विचार पहावा ऐसा, संध्येपूर्वी जगदीशा 24 नामी स्मरावे. संध्या करण्यापूर्वी 24 नामे घेऊन त्याचं स्मरण करता आलं पाहिजे. आता विचार करा, आपण स्मरण कोणाचं करतो? समर्थ म्हणाले, ज्याचे हृदयी श्री सद्गुरु स्मरण, त्याचे कैचे भय दारुण, काळ मृत्यू न बाधी जाणं, अपमृत्यू काय. 24 तास आपल्या अंतरी, आपल्या मुखामध्ये त्याचं नामस्मरण असलं पाहिजे. कुठलंही काम असू दे, काम करता करता आपण 24 तास त्याच्या नामस्मरणामध्ये असलं पाहिजे. आपल्याला प्रवास करायचा आहे, आपण बसमध्ये बसलेलो आहोत. आता बसमध्ये ज्यावेळी आपण बसत असतो त्यावेळी आपल्या हातामध्ये मोबाईल असतं, मग त्याचं स्मरण होईल का? नाही आहे. तिथे सुद्धा आपलं स्मरण असणं खूप गरजेचं आहे, कारण नेणारा आणणारा तोच आहे, बरोबर की नाही? आपण टाईमपास म्हणून इतरांशी बोलत असतो, मोबाईल खेळत असतो, परंतु आपल्याला हा देह जो प्राप्त झालेला आहे तो टाईमपाससाठी नाही. आपली कर्तव्य काय आहेत याची ओळख नक्की झाली पाहिजे. 24 नामे सहस्त्रनामी, अनंत नामी तो अनामी, तो कैसा आहे अंतर्यामी, विवेक ओळखावा. ज्याची जी 24 नामे आहेत, एवढंच नाही तर सहस्त्र नामे आहेत, पण बघा प्रत्यक्षात तो वास्तविक नामरूपातीत आहे, हे आपण विवेकाने आणि ते अंतर्यामाने ओळखलं गेलं पाहिजे. आता वास्तविक रूपामध्ये आपल्या बाजूला मंदिर असतं, मंदिरामध्ये आपण दर वेळेला नमस्कार करत असतो, परंतु वास्तविक नामरूप
आणि आपण विवेकाने अंतर्यामाने ओळखायचं. इथे सुद्धा आपल्या बाजूला मंदिर आहे आणि बाहेर जरी आपण गेलो दुसऱ्या परगावी तिथे सुद्धा मंदिर आहे. मग देव आहे तरी कुठे? देव आहे आपल्या हृदयी, अंतर्यामी. त्याचं नामस्मरण आपल्याला करता यायला नक्कीच. ब्राह्मण स्नान संध्या करून आला, मग तो देवा चरणास बैसला, येता सांग तो पूजिला प्रतिमा देऊ. आता ब्राह्मण स्नान संध्या करून येतो आणि नंतर देवता चरणास बैस. त्यावेळी देव म्हणून तो यथासांग प्रतिमेचं पूजन करतो. ज्या वेळेला सकाळ होते, सकाळ झाली की आपल्या हातून नक्कीच मानसपूजा घडलीच पाहिजे. मानसपूजेमध्ये असणारे 16 श्लोक नित्य नियमाने सकाळ संध्याकाळ आपल्याकडून व्हायलाच हवं. संध्याकाळी सुद्धा मानसपूजेमध्ये बघा 16 श्लोक आणि शुभं करोति कल्याणम श्लोक आपल्याला म्हणायचं. नाना देवांच्या नाना प्रतिमा, लोकपूजिती धरून प्रेमा, ज्याच्या प्रतिमा तो परमात्मा कैसा आहे. आता आपण प्रत्येकाच्या घरात जातो. प्रत्येकाच्या घरात जर पाहायला गेलो तो गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, बहुसाल मंत्रावली शक्ती मोठी. प्रत्येकाच्या घरामध्ये अनेक प्रकारचे गुरु पाहायला मिळतात, बरोबर की नाही? परंतु सद्गुरू मात्र एकच आहे. नाना देव आहेत, नाना प्रतिमा आपल्याला पाहायला मिळतात. लोक पूजा करतात. ज्याच्या प्रतिमा तो परमात्मा कैसा आहे. तो परमात्मा आहे तरी कसा? ज्याच्या प्रतिमेची आपण पूजा करतो, बरोबर की नाही? हे समजून घेतलं पाहिजे. आईसे ओळखिले पाहिजे, ओळखोन भरो भजन कीजे, जैसा साहेब नमस्कारी जे ओळखिल्या परी. आता बघा, त्या परमात्म्याचं खरं स्वरूप जाणून त्याचं भजन पूजन केलं पाहिजे. जसं मालक कोण आहे हे ओळखल्यानंतरच आपण त्यांना नमस्कार करतो. आता विचार करा, आपण एखाद्या ठिकाणी जॉबला आहोत, एखाद्या ठिकाणी आपण काम करतो. त्या ठिकाणी कंपनीचा बॉस कोण आहे, कंपनीचा मालक कोण आहे हे जेव्हा कळतं तेव्हा त्याला आपण नमस्कार करतो की नाही, बरोबर की नाही? तेव्हा आपली आणि त्यांची ओळख होत असते. पण ज्या वेळेला जैसा साहेब नमस्कारी जे ओळखिल्या परी, ज्यावेळी ओळख नसते त्यावेळी आपण कोणालाच नमस्कार करत. आता नमस्कार करायला आपल्याला पैसे लागतात का? हो, नाही. रस्त्याने बघा कोणी व्यक्ती येत असेल, ते आपल्याला स्वतःहून नमस्कार करते, हात जोडून नमस्कार करते. परंतु आपण लाजतो. आपण सुद्धा 2 हात जोडले गेले पाहिजे. हां, पण केव्हा? ज्यावेळी आपले हात रिकामे असतील तेव्हा. आणि जेव्हा आपल्या बाईक चालवत असू, गाडी चालवत असू, तेव्हा आपले हात तिथेच असले पाहिजे. तेव्हा हात जोडायला जाऊ, बरोबर की नाही? म्हणून भाग कसा दिलेला आहे. नमस्कार कुठे करायला हवा, कसा करायला हवा हे सुद्धा समर्थांनी आपल्याला शिकवलं आहे. तैसा परमात्मा परमेश्वर, बरा ओळखावा पाहून विचार, तरीच पाहावी जे पार भ्रम सागराचा. त्याप्रमाणे विचार करून परमात्मा आणि परमेश्वर कसा आहे असं विचार करा. हे जाणून घेतलं तरच या भ्रमरूपी भवसागराच्या पार जाता येतं. आता आपल्याला
इथून प्रत्यक्षात पुढे प्रवास करायचा. प्रवास करत असताना आपल्याला कुठपर्यंत पोहोचायचं आहे हे जर माहीत नसेल तर आपण पोहोचू का? नाही आहे. आपल्याला 7 समुद्र पलीकडे जायचं. परमात्मा आणि परमेश्वर हे जाणून जर घेतलं ना तरच या ब्रह्मरूपी भवसागराच्या पार जाता येतं, नाही तर अजिबात नाही. कारण नेणारा आणणारा तोच आहे ना. पूजा घेता ती प्रतिमा, अंगा येतो अंतरात्मा, अवतारी तरी निजधामा येऊन गेले. पूजा घेता ती प्रतिमा. आता आपल्या घरामध्ये देवांचे फोटो असतात. देवांच्या फोटोला प्रत्यक्षपणे त्या प्रतिमेला आपण हार घालतो, अगरबत्ती धूपबत्ती ओवाळतो, त्या प्रतिमेला आपण नमस्कार करतो, पूजा करतो आणि नंतर ती अंतरात्म्यास पावते. अंगा येतो अंतरात्मा. भगवंताचा अवतार किंवा अवतारी पुरुष या जगात येऊन कार्य करून निजधामात जातो. अवतारी तरी निजधामा येऊन गेले. आपण परमेश्वराची पूजा केलेली आहे, भक्ती केलेली आहे. मग केव्हा कळतं? परी ते निजरूप असती. समर्थ म्हणाले, परी ते निजरूप असती, ते निजरूप ते जगज्योती, सत्वगुण तैस म्हणती जाणती कळा. सहजासहजी नाहीये. परी ते निजरूपानेच असतात आणि ते निजरूप म्हणजे जगज्योती, शुद्ध सत्वगुण किंवा जाणती कळा असेही तिला म्हणतात. आता शुद्ध सत्वगुणाचा भाग दिलेलाच आहे. आपला जरी देह वरून स्वच्छ दिसत असेल, परंतु गुणाने जर वाईट विचाराने असेल तर नक्कीच बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे. आपल्यामध्ये सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण असे अनेक प्रकारचे गुण पाहायला मिळतात. परंतु या 3 गुणांपैकी आपला जो देह हा सत्वगुणांमध्ये असला पाहिजे. कारण शुद्ध सत्वगुण आणि जाणती कळा. सत्वगुणस तैस म्हणती जाणती कळा. ते कळेचे पोटी, देव असती कोट्यानुकोटी, या अनुभवाच्या गोष्टी प्रत्यय पाहाव्या. त्या जाणती कळेच्या म्हणजेच जगज्योतीच्या पोटीच कोट्यानुकोटी देव असतात. आता विचार करा, या विश्वरूपामध्ये, या विश्वामध्ये गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी. ज्याप्रमाणे अनेक प्रकारचे गुरु आपल्याला पाहायला मिळतात, त्याचप्रमाणे अनेक प्रकारचे मंत्र हे सुद्धा पाहायला मिळत असतात. परंतु या गोष्टींचा जाणत्या लोकांनी अनुभव घेऊन पाहायला हवा. आता कोणत्या गोष्टीचा? आपण ज्याप्रमाणे बघा, गुरु अनेक आहेत, कोट्यानुकोटी आहेत. काही गोष्टी आपण जाणल्या पाहिजेत. ते कळेचे पोटी, देव असती कोट्यानुकोटी. सद्गुरू मात्र एकच आहे ना. या अनुभवाच्या गोष्टी प्रत्यय पाहाव्या. अनुभव केव्हा येतो? समर्थ म्हणाले,
जाणता जेव्हा भेटेल तेव्हा अनुभव पाहायला मिळतो. देह पुरामध्ये ईश, म्हणून तया नाव पुरुष. जगामध्ये जगदीश, तैसा ओळखावा. समर्थ म्हणाले, या देहरूपी पुरामध्ये जो परमेश्वर असतो, जो ईश असतो, त्याला त्याच्याच संबंधानेच पुरुष असं म्हणतात. देह पुरामध्ये ईश, म्हणून तया नाव पुरुष. परंतु जगामध्ये जगदीश आहे, तैसा ओळखा. तोच जगाच्या संदर्भात जगदीश म्हणून ओळखला जातो. आता जर पाहायला गेलो, परमेश्वर या देहरूपामध्ये वास्तव्याला आहे. त्याला त्याच्या संबंधानेच बघा पुरुष असंही म्हणतात. तोच जगाच्या संदर्भात जगदीश म्हणून ओळखला जातो. ज्याप्रमाणे जाणीव रूपे जगदांतरे, प्रस्तुत वर्तती शरीरे, अंतकरण विष्णू येणे प्रकारे ओळखावा. 84 लक्ष योनींमध्ये जर पाहायला गेलो, जगामध्ये सर्व प्राण्यांच्या शरीरात जाणीव रूपाने राहून जो त्या शरीरांना कार्यप्रवण करत असतो. आता जगामध्ये अनेक प्रकारचे प्राणी आहेत, अनेक प्रकारचे पक्षी आहेत, परंतु आपण विचार करत असतो त्या शरीरांना कार्यप्रवण कोण देत असतो? तोच अंतकरणी विष्णू होय. म्हणून समर्थ म्हणाले, अंतकरण मनबुद्धी चित्त अहंकार हे ओळखायला तो विष्णू आहे जगदांतरी, तोची आपुले अंतरी, कर्ता भोक्ता चतुरी, अंतरात्मा ओळखावा. जो विष्णू यामध्ये सर्व जगातील प्राण्यांच्या अंतर्यामी असतो. जसा ब्रह्माने बघा जन्म दिलेला आहे, विष्णूने प्रतिपालन केलेले आहे, परंतु ज्याप्रमाणे बघा बुद्धी ही तुझ्या, ज्याप्रमाणे बघा आपल्या अंतःकरणामध्ये विष्णूचं नामस्मरण, ब्रह्माचं नामस्मरण, हे त्याच्या पलीकडे असणारं श्री सद्गुरू साक्षात परब्रह्माचं अधिष्ठान आपल्या वास्तव्याला आहे. तोच आपल्या अंतरात असतो आणि तोच कर्ता भोक्ता असणारा अंतरात्मा आहे. बरोबर की नाही? हे चतुर्पुरुषांनी जाणून घेतलं पाहिजे. तो विष्णू आहे जगदांतरी, एका दुसऱ्यामध्ये नाहीये. ज्याप्रमाणे भाग कसा दिलेला आहे, तो विष्णू आहे जगदांतरी, प्रत्येकाच्या चराचरांमध्ये, प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्याचं अधिष्ठान आहे, तो वास्तव्याला आहे. तोची आपुल्या अंतरी, कर्ता भोक्ता चतुरी, अंतरात्मा ओळखावा. ऐके देखे ही होंगे चाखे, जाणोनी विचार नोळखे, कित्येक आपुले पाळेखरे जाणत आहे. इंद्रियाच्या द्वारे ऐकतो. आपल्याला सुद्धा इंद्रिय दिलेत ना. बघा
सर्व इंद्रिये, 5 ज्ञानेंद्रिये आणि 5 कर्मेंद्रिये. परंतु तोच इंद्रियाच्या द्वारे ऐकत असतो. आपल्याला बोलायचं आहे. आता 5 कर्मेंद्रिये आणि 5 ज्ञानेंद्रिये मिळून हा दशेंद्रियाचा नरदेह प्राप्त झालेला आहे. म्हणून समर्थांनी उत्तमाचा भाग दिलेला आहे. जो इंद्रियाच्या द्वारे ऐकतो, पाहतो, हुंकतो, चाखतो, सर्व जाणून विचाराने पदार्थ ओळखतो, तोच खरा आहे ना. कित्येक आपुले पारिके जाणत आहे. यदर्थी जगाचा जिव्हाळा, परिदेहलोभाचा अडताळा, देहसंबंधी वेगळा अभिमान धरी. आता एकची जगाचा जिव्हाळा, आपला कोण, परका कोण, याचा नक्की विचार करता यायला हवं. सर्व जगाची जीवनकला म्हणजेच अंतरात्मा एकच असून देहलोभाच्या अडथळ्यामुळे देहाच्या संबंधीचे बघा प्रत्यक्षपणे आपण इतरांहून वेगळे आहोत असा अभिमान आपण धरत असतो. आता विचार करा, आपल्याला सुद्धा अडथळे येत असतात, पण अंतरात्मा एकच आहे. देहाच्या संबंधाने तो इतरांहून वेगळा असतो. आलेलं अडथळे, आलेले संकट दूर नेण्याचं तो कार्य करत असतो. उपजे वाडे मरे मारी, जैसा उचलती लहरीवरी लहरी, चंचल सागरी भरवरी त्रैलोक्य होत जाते. समुद्रामध्ये जर पाहायला गेलो, जशा एका मागोमाग एक लाटा येत असतात, त्याचप्रमाणे अंतरात्मा निरनिराळे देह धारण करत असतो. त्यांची वाढ होते, ते देह मरत असतात, इतरांस मारतात. अशा प्रकारे त्या चंचल अंतरात्मारूपी सागरातील लाटांच्या रूपाने त्रैलोक्याची उत्पत्ती, स्थिती, लय होतच राहत असतात. बरोबर की नाही? ज्याप्रमाणे समुद्रातील लाटा, त्या समुद्रामध्ये कधी कचरा नसतो. असलेला कचरा समुद्र किनाऱ्यावर नेऊन ठेवतो. मग तसंच अंतरात्मा सुद्धा निरनिराळे देह धारण करत असतो. आणि ज्याप्रमाणे आपण श्रवण केलेले आहे, त्याचप्रमाणे आपल्यामधील जी संपूर्णपणे वाईट बघा घाण आहे ते बाहेर काढत असतो. म्हणजे काय, आपण कानांनी काय ऐकलं, डोळ्यांनी काय वाईट पाहिलं, ते संपूर्णपणे घाण बाहेर काढत असतो. कारण वरीवरी वैभवाचे आणि अंतरी पोतडे नरकाचे. वरून किती चकाचक असलो तरी उपयोगाचं नाही आहे. आतून उत्तमाचं असणं खूप गरजेचं आहे. आपण आंघोळ करत असताना बघा, शॉवरमध्ये आंघोळ करतो, बरोबर की नाही? बादलीमध्ये पाणी घेऊन आंघोळ करत असतो आणि समुद्र किनाऱ्यावर आपण आंघोळ करत असतो. परंतु स्वच्छ कुठे होणार आहोत? आपण जर विचार केला, समुद्राचं पाणी खारट आहे, नळातलं येणारं पाणी गोड आहे. परंतु विचार जर केला, आपण कुठेही जरी आंघोळ केली तरी आपण स्वच्छ नक्कीच होणार आहोत. भाग कसा दिलेला आहे? चंचल सागरी भरोवरी त्रैलोक्य होते जाते.
त्रैलोका वर्तवितो एक, म्हणून त्रैलोक्य नायक, ऐसा प्रत्ययाचा विवेक पाहना कैसा. संपूर्ण त्रैलोक्याला तो अंतरात्माच चालवतो. त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाना, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा. तो अंतरात्माच चालवतो ना, म्हणून त्याला त्रैलोक्य नायक म्हटलं जातं. आता याचा अनुभव आपण नक्कीच घेतला पाहिजे. ऐसा अंतरात्मा बोलिला, परी तोही तत्वांमध्ये आला, पुढे विचार पाहिजे केला महावाक्याचा. असा हा अंतरात्मा सर्व शक्ती संपन्न असला तरी तो तत्वांमध्येच अंतर्भूत होत असतो. म्हणून पुढेही महावाक्याचा विचार निरंतर करीतच राहिले पाहिजे. ऐसा अंतरात्मा बोलिला. आता अंतरात्मा आपल्याशी केव्हा बोलेल? बरोबर की नाही? आपण देवाला कधी पाहिलेलं नाही आहे, परंतु आपण देवाशी बोलत असतो, देव आपल्याशी बोलत असतो. ते आपल्याला कळत सुद्धा नाही. परी तोही तत्वांमध्ये आला, पुढे विचार पाहिजे केला महावाक्याचा. महावाक्याचा विचार निरंतर करणं खूप गरजेचं आहे. आपण स्मरण करतो ना, स्मरण शेवटपर्यंत आपल्या अंतरी कसं राहील याचा विचार आपण स्वतःहून केला पाहिजे. आदी देखिला देहधारी, मग पाहावे जगदांतरी, तयाचे निया उपरी परब्रह्म पावे. आदी देहधारी जो अंतरात्मा त्याचा शोध घेतला पाहिजे. नंतर जगदांतरी त्याचा शोध घेता घेता अचानक परब्रह्माची प्राप्ती होत असते. आता देहधारी आणि जगदांतरी दोघांच्या अंतरी कोण आहे? तर नक्कीच परमेश्वर आहे. बरोबर की नाही? मग अंतरात्म्याचा शोध कसा घ्यायचा? आपण एखादं कार्य करतो, ते कार्य करत असताना आपल्याला नक्की कसं होईल, पूर्ण होईल का अपूर्ण राहील याचा विचार आपण करत असतो. काम सोपं आहे का अवघड आहे हे सुद्धा पाहणं कठीण होत असतं. परंतु ज्याप्रमाणे आपण बघा, त्रैलोक्याला चालवणारा कोण आहे? तर अंतरात्माच आहे. तो अंतरात्माच चालवतो की नाही? परंतु त्या त्रैलोक्य नायकाला विवेक आणि सद्विवेक याचा अनुभव प्रत्यक्षपणे आपल्याला तो देत असतो. म्हणून समर्थ म्हणाले, ऐसा अंतरात्मा बोलिला. परी तो तत्वांमध्ये आला, पुढे विचार पाहिजे केला महावाक्याचा. अंतरात्मा सर्व शक्ती संपन्न असला तरी तत्वांमध्येच अंतर्भूत होत असतो. पुन्हा आपण मागे आलो, कारण भाग कसा दिलेला आहे. तत्व दाखवली, 5 महापंचभूत दाखवली. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. असा हा अंतरात्मा सर्व शक्ती संपन्न असला तरी तो तत्वांमध्ये अंतर्भूत होतो. जोपर्यंत तो आपल्या अंतरी आहे, जोपर्यंत तो आपल्या हृदयी वास्तव्याला आहे, तोपर्यंत आपली शिल्लक नक्कीच आहे. ज्या वेळेला आपली शिल्लक संपेल, ज्या वेळेला आपली संपूर्ण पुण्याई संपेल, त्यावेळेला बघा अंतरीचा अंतरात्मा निघून जाईल. म्हणजेच काय? पुढेही महावाक्याचा विचार हा निरंतर करीतच राहिलं पाहिजे. मग घेऊन काय जाणं आहे? अखंड श्री सेवा निष्काम दास्य भक्ती.
आदी देखिला देहधारी, मग पहावे जगदांतरी, तयाचेने उपरी परब्रह्म जावे. देहधारी जो अंतरात्मा त्याचा शोध घेतला पाहिजे. अंतरात्म्याचा शोध घ्यायचा कसा? आपल्याला अजून परमेश्वर दिसलेला नाही, आपल्याला अजून देव दिसलेला नाही आहे, तर अंतरीचा अंतरात्मा त्याचा शोध कसा घ्यायचा? नंतर जगदांतरीचा शोध घ्यायचा आहे. मग अचानक परब्रह्माची प्राप्ती होत असते. आता विचार करा, आपण श्वास घेतो, श्वास सोडतो, आपण स्वतःहून घेतो का? नाही, हे परब्रह्मच घेतो आहे. ज्यावेळी आपण बघा 1 मिनिट आपण नाक जर बंद केले ना, तर आपल्याला तो उघडावा सांगतो की नाही? कारण का? नाही तर गुदमरतो आपण. विचार करा, बंद खोलीमध्ये आपण बसलेलो आहोत, त्या खोलीमध्ये फॅनसुद्धा नसेल, खिडक्या बंद असतील, AC नाही आहे, शेवटी आपल्यालाच कसं तरी होतं. आणि शेवटी बघा, अंतरीचा अंतरात्मा आपल्याला प्रत्यक्ष जाणीव करून देत असतो. आपल्याला ते कळत नाही. आपण म्हणतो अरे देवाची ओळख, देव आपण प्रत्यक्ष पाहिला नाही आहे, परंतु त्या अंतरात्म्याचा आपल्याला शोध घेता आलं पाहिजे. परब्रह्माचा विचार होता निवडे सारासार, चंचल जाईल हा निर्धार चुके नाकी. सारासार विचाराने परब्रह्मासंबंधी विचार केला तर तेथे चंचल आपला देह राहणार नाही. हे निर्धारपूर्वक जाणून घेतलं पाहिजे. आपला देह चंचल आहे. या चंचल मनामुळे आपल्याला प्रत्यक्षपणे परब्रह्म काय आहे, देवाची ओळख, देव असलेला अंतरीचा अंतरात्मा, त्याची जाणीव होत नाही. कारण सार काय, असार काय, चांगले विचार काय, वाईट विचार काय. ज्या वेळेला परब्रह्माचा आपण विचार करू, त्यावेळी आपल्याला हे सर्व काही नक्की समजणार आहे. उत्पत्ती स्थिती संहार जाण, त्याहून वेगळा निरंजन, येथे ज्ञानाचे विज्ञान होत आहे. जे चंचल आहे त्यालाच उत्पत्ती स्थिती संहार हे विकार असतात. आता उत्पत्ती कोण? ब्रह्मा, विष्णू आणि महेश. चंचल आहे. आपलं मन संपूर्णपणे चंचल आहे ना. मग या चंचल मनाला स्थिरावर आणायचं आहे. मग कोण पाहिजे? ते सद्गुरू साक्षात परब्रह्म. त्याहून निरंजन परमात्मा हा वेगळाच असतो. परमात्मा कोण आहे? गुरु पाहता पाहता लक्ष कोटी. अनेक प्रकारचे गुरु आपल्याला पाहायला मिळतील, पण सद्गुरू मात्र एकच आहे. तो परमात्मा हा वेगळाच असतो. हे जाणणं ह्याला विज्ञान म्हणतात. अष्टदेह स्थानमान, जाणून झाली या निरशन, पुढे उरे निरंजन विमळ ब्रह्म. पिंडाचं 4 आणि ब्रह्मांडाचे 4 मिळून सर्व अष्टदेहांचा जेव्हा निरस होतो, तेव्हा केवळ निरंजनास विमळ ब्रह्म तेवढे उरते. जे पिंडी ते ब्रह्मांडी. पिंडाचे 4 आणि ब्रह्मांडाचे 4 मिळून अष्टदेह प्रकृती. बरोबर आहे की नाही? कसा भाग दिलेला आहे? पुढे उरे निरंजन विमळ ब्रह्म. विचारेची अनन्य झाला, पाहणारे विन प्रत्ययाला, तेही वृत्ती निवृत्तीला बरे पहा. विचाराने प्रत्यक्षपणे जे ऐकलंय त्याचा अनुभव घेता आला पाहिजे. हा अनुभव घेणारा निराळा कोणी नाही आहे असा निश्चय झाला तरी पण अतिसूक्ष्म अशी वृत्तीच होईल. हिचा पण लय झालाच पाहिजे. येथे राहिला वाचांश, पाहोन सांडिला लक्षांश, लक्षांश सारिका वृत्तीरेष तोही गेला. येथे वाचांश म्हणजे शब्दार्थ मावळतो, अनुभवून लक्षांशही मागे पडतो
आणि लक्षांशाबरोबर त्या अतिसूक्ष्म वृत्तीचा लय होतो, अर्थात परब्रह्माशी आपण ऐक्य होत असतो. वाच्यांश म्हणजे शब्दार्थ मावळतो. आपण आपल्या घरात पेपर असेल, आपण पेपर वाचतो, त्याचा अर्थ आपल्याला लगेच कळत. परंतु तो अनुभव जर आपण घेतला तर सूक्ष्म दृष्टीने आपल्याला नक्कीच समजू लागतो. पाहोन सांडिला लक्षांश, लक्षांशासारख्या वृत्तीलेश तोही गेला. म्हणून इथे जाणं काय पाहिजे? नेणता नसा, जाणता तो देहधारी, नेणता तो भिकारी. येथे राहिला वाच्यांश, पाहोन सांडिला लक्षांश, लक्षांशासारखा वृत्तीलेश तोही गेला. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे उपदेश निरूपणाम समास 9. जय जय रघुवीर समर्थ.